राष्ट्रीय राजधानीमध्ये आज नॅशनल शुगर फेडरेशनकडून साखर कारखान्यांना यशस्वी उत्पादनतेसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नॅशनल शुगर फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील। हर्षवर्धन पाटीलजी, काय सांगाल आज कार्यक्रमामध्ये कशा प्रकारे कोणकोणते पुरस्कार देण्यात आले आणि किती महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी पुरस्कार मिळवले? राष्ट्रीय सहकारी साखर फेडरेशनच्या वतीने दरवर्षी आपण हे उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार आणि उत्कृष्ट साखर कारखाने जे सहकारामध्ये काम करत आहेत अशी एक जुनी पद्धत आहे नॅशनल फेडरेशनची। त्याप्रमाणे आज आम्ही गेल्या वर्षीचे 25 पुरस्कार हे वर्षी आम्ही दिले। त्यामध्ये सर्वात जास्त टेक्निकल इफिशियन्सी असणारे कारखाने, हायेस्ट गाळप करणारे कारखाने, हायेस्ट रिकव्हरी मिळणारे कारखाने, त्यानंतर इथेनॉल प्रोडक्शन चांगलं करणारे, असे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज आहेत। तर असे एक 25 पुरस्कार आम्ही आज दिले। केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि रिन्युएबल एनर्जी ज्यांच्याकडे आहे असे प्रल्हाद जोशी साहेब हे प्रमुख पाहुणे होते। त्यांच्या राज्यमंत्री मॅडम होत्या। सुरेश प्रभूंना आम्ही बोलवलं होतं, कारण नॅशनल कोऑपरेटिव्ह ची पॉलिसी करण्याकरता त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली होती, म्हणून त्यांना आम्ही चीफ गेस्ट बोलवलं होतं। आणि 4-5 राज्यांचे सहकार मंत्री बोलवले होते, पण अधिवेशन चालू असल्यामुळे काही मंत्र्यांना येता आलं नाही। हरियाणाचे सहकार मंत्री डॉक्टर वर्मा म्हणून आहेत, शर्मा म्हणून, ते आले होते आणि साधारणतः 1-2 तास कार्यक्रम चालला, पुरस्कार वितरण झालं। आणि एकंदरीत केंद्र सरकारने FRP लिंक MSP करावी अशी एक राष्ट्रीय स्तरावर आम्ही मागणी केंद्र सरकारसमोर मांडली। इथेनॉलचे दर मला वाटतं गेल्या 3 वर्षामध्ये वाढवलेले नाही आहेत, तर ते दर वाढवावेत आणि MSP 40 रुपये करावी, कारण MSP वाढवून जवळजवळ 6 वर्ष झाले आणि 6 वर्षामध्ये जवळजवळ $650 रुपये पर टन FRP वाढली। चांगली गोष्ट आहे, शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळालेच पाहिजे, पण FRP बरोबर MSP पण वाढली पाहिजे। 31 रुपयाची MSP 7 वर्षापासून आहे, तर ती एक मागणी त्याच्यामध्ये आम्ही केली। आणि एकंदरीत यावर्षी इथेनॉलचा जो कोटा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो प्रस्तावित केलेला आहे त्यामध्ये फक्त 32% इथेनॉलचं प्रोडक्शन फक्त हे शुगर फॅक्टरीकडून घेणार आहे आणि 68% इथेनॉल हे ग्रेन बेस। आणि मग तसं पाहिलं तर मग हा साखर उद्योगावरती सुद्धा अडचण किंवा एक अन्यायच होणार आहे, तर त्याचा एक फेरबदल त्यांनी त्या निर्णयामध्ये करावा आणि एक 10 वर्षाची एक लॉंग टर्म पॉलिसी आम्ही एक ड्राफ्ट बनवून दिला आहे फेडरेशनच्या मार्फत आणि तो आज मंत्री महोदयांना आम्ही सुपूर्द केला की आपण हे ग्रुप ऑफ मिनिस्टर्समध्ये ह्याच्यावर चर्चा करावी आणि ह्या साखर उद्योगाचा एक 10 वर्षाचा म्हणजे 2025 ते 2035 पर्यंत एक 10 वर्षाचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन तयार करून दिलेला आहे। आणि मग केंद्राने पण काही चांगले निर्णय घेतले। इन्कम टॅक्स माफ केला जो 30 वर्ष चालला होता, इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आणली, त्यामुळं इथेनॉलमध्ये गुंतवणूक आली। त्यानंतर MSPचं त्यांनी इम्प्लिमेंटेशन सुरू केलं। त्याचबरोबर NCDC मार्फत 10,000 कोटीची प्रोव्हिजन केली कोऑपरेटिव्ह कारखान्यांना। 1,000 हार्वेस्टर NCDC मार्फत देण्याच्या संदर्भातला पण आता निर्णय होतोय। तर असे सुद्धा जे काही चांगले निर्णय केंद्र सरकारने घेतले, स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण झालं, त्याचं आता उद्या 6 तारखेला 6 वर्ष पूर्ण होत आहेत। मला वाटतं केंद्र सरकारने मदत करते, नाही असं नाही, पण आता हे 2-3 इश्यूज जे आहेत आमचे हे जर टॅकल झाले तर मग बऱ्यापैकी साखर उद्योगाला आणि शेतकऱ्यांना, कारण ह्याच्यामध्ये 1,25,000 कोटीचा टर्नओव्हर आहे, 40-42 हजार कोटीचं टॅक्सेशन आहे आणि 5.5 कोटी शेतकरी ऊस पिकवतात, ग्राहक 135 कोटी आहेत, काम करणारा वर्ग 5 ते 7 लाखापर्यंत आहे। म्हणजे ही सोशल इकॉनॉमी डेव्हलपमेंट करणारी इंडस्ट्री आहे। तर त्या दृष्टीनं पुढचे पण काही निर्णय व्हावेत म्हणून या विभागाशी संबंधित असणारे जे मंत्री आहेत त्यांना आम्ही बोलवलं होतं आणि साखर इंडस्ट्रीची लाईफलाईनच आता फूड अँड सिव्हिल मिनिस्ट्री झालेली आहे, कारण त्यांच्याकडे रिन्युएबल एनर्जी पण आहे। तर ह्या 2 गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे।
सर, एक प्रश्न असा आहे की पूर्वी महाराष्ट्राचा दबदबा होता साखर उत्पादनामध्ये सगळीकडे, आणि आता दिवसेंदिवस पाहायला गेलो आपण तर इतर राज्यसुद्धा स्पर्धक म्हणून पुढे येत आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही राष्ट्रीय फेडरेशनवर आहात हे नक्कीच, पण तरीसुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टीने सध्या असलेल्या साखर कारखान्यांच्या आणि उत्पादनांच्या समोरचे जे प्रश्न आहेत त्याबद्दल काय काय तुम्हाला वाटतं सध्या सोल्युशन येऊ शकेल? ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रामध्ये आता साखर कारखानदारी पुढं कच्च्या मालाचं एक मोठं संकट निर्माण झालेलं आहे आता. कारण पूर्वी महाराष्ट्रातली गाळप क्षमता प्रतिदिन 5 ते 5.5 लाख टनाची होती. आता महाराष्ट्रातली गाळप क्षमता ही 9 ते 10 लाख टन प्रतिदिन झालेली आहे. एवढा ऊसच अवेलेबल नाही आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामधला नवीन प्रोग्रेसिव्ह शेतकरी जो आहे तो आता केळीकडं म्हणा किंवा डाळिंबाकडं म्हणा किंवा पेरूकडं म्हणा हा आता वळलेला आहे. म्हणजे हॉर्टिकल्चर आणि कॅश क्रॉपकडं तो आता वळायला लागलेला आहे. ते एक कारण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याला स्टॅबिलिटी दिली पाहिजे. आणि म्हणून आता उत्तर प्रदेश आपल्या पुढं चाललं आहे. काही रिसर्च त्याच्यामध्ये करावे लागतील, काही संशोधन करून काही एक आता आम्ही नवीन AIची टेक्नॉलॉजी आता त्याच्यामध्ये आता आणायचं काम सुरू झालेलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, स्टेट फेडरेशन असेल, नॅशनल फेडरेशन असेल, बारामतीतलं कृषी विज्ञान केंद्र असेल. काल आम्ही प्रतापराव पवारांचं एक चर्चासत्र ठेवलं होतं इथं टेक्निकल सेशनमध्ये. खूप चांगलं झालं ते. काल ते स्वतः आले होते, ते KVKचे लोक आले होते सगळे. तर ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आता ह्या साखर उद्योगामध्ये विशेष करून रॉ मटेरियलच्या बाबतीत आणावं लागेल. नाहीतर मग प्लॅन्ट डेव्हलप झाले, एस्टॅब्लिश झाले, रॉ मटेरियल नसेल तर करणार काय? आता एक प्रश्न असा आहे की थोडासा राजकीय प्रश्न आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत आणि एकत्र विजयी सभा घेत आहेत. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता, महाविकास आघाडी किंवा एकंदरीत राजकीय दृष्टिकोनातून महाराष्ट्रात? नाही, चांगली गोष्ट आहे की हिंदीबद्दल काही कुणाचा विरोध नाही आहे. ती तर आपली राष्ट्रभाषा आहे, पण ती सक्तीची करू नये. आणि मराठीला प्राधान्य दिलंच पाहिजे, कारण शेवटी ती आपल्या राज्याची मातृभाषा आहे. आज आपल्याला मराठी भाषेची गरज आहे, हिंदीची गरज आहे, इंग्लिशची पण गरज आहे. भाषा जेवढ्या तुम्हाला येतील फ्युचरमध्ये तेवढ्या ह्याचा उपयोग प्रत्येकाला होणार आहे. पण आपल्या राज्याची मातृभाषाच मराठी आहे, तर मराठीला प्राधान्य असं एवढंच आहे. आणि मला असं वाटतं, मी राज्य सरकारचे मी आभार मानतो की त्यांनी हा निर्णय स्थगित केला किंवा मागं घेतला. आता जी समिती नेमलेली आहे डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली, त्या समितीमध्ये चर्चा होईल आता. सर, पण एक प्रश्न असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भूमिका मराठीच्या बाबतीतली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांपेक्षा खूप वेगळी आहे. आणि मग अशा पार्श्वभूमीवर सध्या जे व्हायलन्सचे प्रकार घडत आहेत काही उत्तर भारतीयांच्या विरोधात, परप्रांतीयांच्या बाबतीत, तर या सगळ्याचा परिणाम म्हणून हे कुठेतरी मान्य होईल महाराष्ट्राच्या राजकारणाला, असं वाटतंय तुम्हाला? नाही, हे थोडासा विषयांतर होतंय. विषय काय आहे की हिंदी फक्त सक्तीची करू नये एवढाच विषय आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हिंदी बोलणाऱ्यांचा आपण निषेध करतोय किंवा इतर हिंदी प्रदेशाचा निषेध करतोय असं नाही आहे ते. आणि मला असं वाटतं की प्रत्येक राज्याला तो अधिकार आहे आपल्या मातृभाषेचं संरक्षण करणं आणि मातृभाषेबद्दल आग्रह धरणं. आता तुम्ही जावा सगळ्याच राज्यामध्ये ज्या त्या राज्याची मातृभाषा आहेच ना, ते पण त्यांना प्रमोट करतात. आपण वेगळं काय केलं आहे? महाराष्ट्राचं तर धोरण फार लिबरल असतं, आपण तर सगळ्यांनाच इनकॉर्पोरेट करून घेतो सगळं. पण एक चांगली गोष्ट झाली आणि त्या निमित्तानं किमान आपला मराठी माणूस तरी एकत्रित यायला लागला. 2 ठाकरे बंधू एकत्र यायला लागले, चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचं स्वागत करू. पण मग ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, तर त्यानुसार राज ठाकरे मग महाविकास आघाडीचे घटक पक्ष होऊ शकतील असं वाटतंय तुम्हाला? नाही, आता त्याची काय माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही आहे. आत्ता फक्त उद्याच्या 5 तारखेला हा सगळ्यांचा एकत्रितपणानं रेटा असल्यामुळं तो GR मागं घेण्यात आला. त्या संदर्भातली एक अभिनंदनाची ती सभा आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पुढं आता काय होतं मला काही माहीत नाही. आणि राजकारणामध्ये आपण आजचंच बोलू शकतो, उद्याचं काय सांगता येतं कुणाचं. कारण आता हल्ली राजकारणामध्ये एवढे चॉईसेस, एवढे ऑप्शन्स, एवढी समीकरणं, इतके आता डे बाय डे सकाळी काय बदल होईल हे कुणालाच सांगता येत नाही. इतकं अनप्रिडिक्टेबल पॉलिटिकल सिनेरियो झालेला, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळं आत्ताच्या चालू घडीला महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे
आणि ती नव्या पिढीमध्ये असली पाहिजे ह्या मताची आम्ही आहोत. थँक्यू सर. आपल्या सोबत होते हर्षवर्धन पाटील, ज्यांनी म्हटलंय की राजकारणात आपण केवळ आजचंच बोलू शकतो, उद्याचं सांगता येत नाही. त्यामुळे नक्कीच काय होईल याविषयीची उत्सुकता सर्वांनाच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.